नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. आपण आलेलो आहोत मुंबईतील विक्रोळी पूर्व येथे टागोर नगर मधील संजीवनी सोसायटी मध्ये. इथे आल्यानंतर प्रत्येक ताई जे सांगते ना की आम्हाला खेळात भाग घ्यायचा, आम्हाला खेळात भाग घ्यायचाय, आम्हाला खूप बोलायचंय, आम्हाला व्यक्त व्हायचंय, आम्हाला सगळंच करायचंय, सगळंच होणार आहे. पण त्यासाठी आपण आता पहिला खेळ सुरू करूया, ज्याचं नाव आहे खेळ खेळूया खुल्लम खुल्ला. आपल्याला माहिती आहे ना, आपल्याला लहानपणापासून काही प्राणी आपल्याला सांगितलेले असतात. लग्नानंतर आपण आपल्या मुलांना तेच प्राणी आपण करून दाखवत असतो. तर हेच आपल्याला इथे आता करून दाखवायचंय. प्रत्येक ताईला मी एक एक प्राणी सांगणार आहे. तो प्राणी कसा ओरडतो आणि कसा चालतो हे करून दाखवायचं आहे. जी ताई विजेती होईल, जी ताई उत्तम सादरीकरण करेल, तिला मिळणार आहे सन मराठी वाहिनीकडून खास भेट वस्तू, म्हणजे हे बक्षीस. चला, कुठून सुरुवात करायची? हा, तिथून करायची आहे. तर आता ह्या ताई म्हणाल्यात की इथून सुरुवात करूया, तर आपण इथूनच सुरुवात करूया. आता मी जे सांगणार ते करून दाखवायचंय. नक्की हो. बरं, भाऊजींना कुठला प्राणी आवडतो? ते प्राणीप्रेमीच आहे, त्यांना कोणताही प्राणी आवडतो. कोणताही प्राणी आवडतो? ठीक आहे, हरकत नाही. मग आता तुम्ही बोका करून दाखवायचं. बोका? बोका. दुसरा प्राणी द्या ना कोणता तरी. नाही, बोका. आम्हाला बोकाच पाहिजे. आम्हाला बोकाच पाहिजे. बोका कसा ओरडतो? ब्याव ब्याव म्याव. हा कोण आहे? बोका. हा बोका आहे? बोका असा करतो ना. ठीक आहे, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. तुम्हाला पक्षी आहे कबूतर. कसं ओरडतो? कबूतर असं ओरडतं? बरोबर आहे. या, जोरदार टाळ्या त्यांसाठी होऊन जाऊ देत. तुम्हाला प्राणी आहे कुत्रा. आता घरात पाहुणे आलेले आहेत आणि त्या पाहुण्यांच्या अंगात नाही का आपला कुत्रा ओरडतो. हा हा, तसं मी आता समजा पाहुणे आले तुमच्या घरामध्ये. कसं आपण ते नाही का एखाद्याला भाव करतो ना, हे भा तसं वाटतंय. ते काही जण असतात टपोरी लोक, हा, भस्तीखोर मुलं, जे कुत्र्याला दगड मारतात. दगड कुत्र्याला लागतो तेव्हा तो कसा ओरडतो? तर मी आवाज करतो तसं तुम्ही करा. हा हा, मी कुत्रा आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. आता तुम्हाला प्राणी आहे वाघ. सोपं आहे, अत्यंत सोपं आहे. हा, वाघ. काय वाघाने ढेकर दिलेली आहे. कुठला वाघ असा ओरडतो? एकदा जोरदार टाळ्या त्यांसाठी होऊन जाऊ दे. तुम्हाला प्राणी आहे घोडा. हा, घोडा. हा, प्लीज माझ्यावरती हसू नका तुम्ही. हा, हे माझ्यावरती हसताय तुम्ही. हा, काय आता घोड्याला पण चाबूक मारतो ना. हा घोडा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जेवढं हसलो तेच एक आमचं बक्षीस आहे. अजून आम्ही आपल्या घरी कधी हसत नसतो. मग तेच आम्हाला तेच हवंय, है की नाही? आणि ज्या ताईने उत्तम सादरीकरण केलेलं आहे त्यांना मिळणार आहे बक्षीस. खूप खूप अभिनंदन ताई. कोणाला देणार? मला नकोय का? आणि ताई, हे बक्षीस या ताईंना द्या. बरं, आता मग हा ताई आहे इथे आणि खूप छान. ताई कुठे गेला?
भरोसा नाही. इकडून इकडे इकडून तिकडे बदला बदली. नशीब भाऊजीने बदललेत तुम्ही. ह्या वयात आम्हाला टीव्हीवर आणलं तो आनंद तर वेगळाच आहे. आणि ह्या वयात म्हणजे असं काय किती वय झालंय तुमचं वाटतं तरी का तुमच्याकडे बघून? किती वाटतं? हा किती वाटतं? आता तुम्ही बोला. 25 -5 मग किती आता? प्लस 3 काय 25 25 3+. 75 वर्ष. अरे अजिबात वाटत नाही ताई. पण जी काय एनर्जी आहे ना तुमची ती आता अशी 40-42 वयोगटातल्या ज्या आपल्या महिला असतात ना तशी एनर्जी 61. वाटते तुमची. 61 आहेत. असू शकता. मला वाटतं ना, हा कार्यक्रम संपेपर्यंत खरं वय ताईचं कळणार आहे आपल्याला. जोरदार टाळ्या साई ताईंसाठी होऊन जाऊ दे. ती गजर लावून झोपते पण गजरच्या आधी उठते. ती गजर लावून झोपते पण गजरच्या आधी उठते. भाजी चिरत असताना कुकरची शिट्टी मोजते. दिवस तिचा निघून जातो बाकी सगळ्या कामात. दिवस तिचा निघून जातो बाकी सगळ्या कामात. रात्री पुन्हा उशीर होतो कारण पुन्हा उद्याचाच विचारात. माहेर म्हटल्यानंतर आणि माहेरच्या आठवणीत गेल्यानंतर जेव्हा ताई आपल्या सासरी जात असते तेव्हा ह्या सगळ्या तिच्या जबाबदाऱ्यांमध्ये जरी ती असली तरी सुद्धा माहेरची ओढ ही असतेच. आणि माहेर म्हटल्यानंतर डोळ्यातून अश्रू हे येणारच. सगळ्यात जास्त आठवण कोणाची? सर्वात जास्त आठवण आईची. काही आई वारून आता 2012ला वारली. त्याच्यामुळे आईची जास्त सर्वात आठवण येते. आई नाही तर जगात काही नाही. आई सगळं हे करू शकते, दुसरं कुणी करू शकत नाही. ताई तुमच्या लग्नाच्या दिवशी माहेरी काय बोलणं झालं होतं आईशी? आई काय असंच सांगा की तू तुझ्या दिल्या घरी सुखी राहा, चांगलं राहा, इकडली काळजी करू नको. आणि जेव्हा माहेरचा उंबरा ओलांडताना आता तुम्हाला काय डोक्यात विचार चालले होते? काय होतं? सतत तिकडलीच काळजी राहायची. आई वडिलांची, भावा बहिणीची, सगळ्यांची काळजी राहायची. इकडे आले तरी पण कारण आम्ही गावचे असल्यामुळे एवढं मुंबईला आलेले. एवढा लांब कुणी नव्हतं आमचं तेव्हा. तर आईला वाटायचं खूप लांब दिलं मुलीला. पण इतक्या वर्षात काय सांगायचं राहिलंय आईना, बाबांना? आता बाबा एकटे आहेत, फक्त एवढंच म्हणणं आहे की बाबांनी स्वतःची काळजी घ्यायची. लग्नाचा जो दिवस होता त्याच्या आदल्या रात्री काय आई बरोबर बोललं होतं आणि काय आईने सांगितलं होतं तुम्हाला? माझी आई नेहमीच बोलते की काही असलं समोरचं किती आपल्याला बोलत असला तरी आपण शांत राहायचं, आपण त्याला निभवून न्यायचं. नाती ही जोडायला जेवढा वेळ लागतो ना तेवढा सेकंदही लागत नाही तोडायला. हेच माझी आई नेहमी सांगते. आता पण असं होतं की काही दिवसासाठी जेव्हा माहेरी जातो आम्ही तेव्हा मला आईला सांगावं लागतं की मला सार करायला येऊ नको. का तर ती रडते सार करताना की 4 दिवस सोबत राहून पुन्हा वर्षभरानंतर भेट होते ना. त्याच्यामुळे आता पण मी तिला सांगते की नको तू येऊ नको आमच्यासोबत सार करायला. आता पण 4 दिवस राहून मग पुन्हा वर्षभराचा दुरावा असतो. आम्ही लहानपणी मी 1.5 वर्षाची होती आणि माझा भाऊ 1.5 वर्षात, मी 3 वर्षात. तर माझी आई वारली. तर मला आठवतही नाही आई वारली. आणि त्याच्यानंतर मी 2रीला होती तर माझे वडील वारले. आणि त्याच्यानंतर आम्हाला आमच्या आजीने मोठं केलं. आम्हाला 7वीपर्यंत शिक्षण दिलं. त्याच्यानंतर आमचं लग्न माझ्या मेहुणीने केलं. लग्न करून मी विक्रोळीला आले. 1985मध्ये लग्न झालं माझं. आता किती वर्ष झालं. आणि आज 6 दिवस झाले माझ्या मेहुणे एक्सपायर. इथे मला वडिलांच्या जागी होते. आणि आम्ही दोघीने त्या दिवशी त्यांना स्वतःच्या हाताने अग्नी दिली. मी 3 वर्षाचे असताना माझे वडील एक्सपायर झाले. आम्ही 4 भावंड होतो. आईच्या पोटात एक बच्चे होतं. तेव्हापासून आम्हाला ती दोन्ही आम्हाला तीच. म्हणजे आम्हाला तिने लहानपणापासून तुम्हाला वडील नाही हे आम्हाला कधी तिने जाणू दिलं नाही. तिला तिच्या सासरच्या लोकांनी एवढं छळलं कारण माझे वडील टीचर होते आणि ते त्यांना तेव्हा त्यावेळेला ते त्यांना मारत पण होते. माझ्या आई होळी ही आमच्यासाठी म्हणजे खूप ही होते. आता आम्ही मोठं झालो, मुलांमध्ये मिक्स झालो, म्हणजे आम्ही त्यामुळे होळी साजरी करतोय. नंतर आम्हाला होळी म्हणजे आम्हाला आमचे वडील आठवायचे कारण धुलीवंदनच्या दिवशी ते खूप नाचले आणि त्या दिवशी रात्री ते त्यांना अटॅक आला किंवा लिव्हर अटॅक आला असं काहीतरी
होऊन ते ऑफ झाले आणि आम्ही तर लहान होतो, आम्ही खेळत होतो. म्हणजे वडील ऑफ झालेले मला दिसत आहेत. माझे वडील मला फक्त झब्बा आणि कुर्ता एवढेच दिसतात. आणि माझ्या आईने जे आज कष्ट केलेत ते आम्ही आयुष्यात विसरू शकत नाही. कारण कुणीच नाही, 4 भावंड. आता आम्ही तिला भेटायला, भावंड तिला भेटायला सतत जात असतात. आम्ही आता खूप म्हणजे माझी आई बिचारी आनंदात पण आहे. काय असं आईला सांगायचं म्हणून कधी सांगू शकलं नाही जे आता या माध्यमातून तुम्हाला सांगावं असं वाटतं? आईला एकच सांगणार की तू आमच्यासाठी खूप केलंस, आता आमचं टाईम आहे तुला सांभाळायचं आणि तिला आम्ही तसं करतो. तुमच्या आईना दीर्घायुष्य लावो हीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो. ताई, की 16 सख्यांचा हा कार्यक्रमात ह्या ताई आपलं होऊन बोलतात, आपल्या मनातलं व्यक्त होतात, हे बघून खरंच खूप छान वाटतं. आणि माहेरच्या आठवणी म्हटल्यानंतर साहजिकच आहे की भाऊक होणार, डोळ्यातनं पाणी हे येणारच. पण आता याच चेहऱ्यांवरती हास्य आणण्याचं काम ह्या भावाचं असल्यामुळे आपण वळणार आहोत आपल्या पुढच्या खेळाकडे. आणि सुरू करूया आपला हा धमाकेदार आणि मजेशीर खेळ ज्याचं नाव आहे संगीत, अभिनय, नृत्य, खुर्ची. हा प्रति नियम तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तरी पण सांगतो. संगीत सुरू झाल्यानंतर कंपल्सरी नाचायचंय, ठीक आहे? आणि जी ताई नाचणार नाही ती बाद. हा चला, गणपती बाप्पा, मंगलमूर्ती, संगीत प्लीज. अशा गोड गोजिरीला साजिरा पाहिजे, अशा गोड गोजिरीला साजिरा पाहिजे, जरा डेअरिंग पाहिजे, जरा डेअरिंग पाहिजे, हिला मॅचिंग 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 नवरा पाहिजे, हिला मॅचिंग 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 नवरा पाहिजे. हा 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 व्हेरी गुड. हा हा तिथे लवकर. नाहीये त्या ताई बाद झालेल्या आहेत, त्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि आता फक्त 5 खुर्च्या मध्ये, आणि आता बघूया कुठली ताई पटकवते खुर्ची. अरे बापरे, डायरेक्ट उडीत. एक रिकामी आहे तिथे, लवकर. एक आहे ते बघा, ती बघा. चला जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे ज्या ताई बाद झालेल्या आहेत. आणि आता 3 खुर्च्या मध्ये आहेत आणि आता बघूया कुठली ताई पटकवते खुर्ची. हा पण त्यासाठी म्युझिक प्लीज. संडे मार्केटला माझे मजुलीचा भाव राम शिकवणारे हाय. कोल्याची कोर उद्या बाजाराला जाम कॅश गोळा करणार हाय. तू किती विधान भाव किती विसांग ही बार्गेन करणार नाही. संडे मार्केटला माझे मसोलीचा भाव राम शिकवणारे हाय. संडे मार्केटला माझे मसोलीचा भाव राम शिकवणारे हाय. हो हैया हो 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 हैया. पॉपुलेट भोमिल गोली मुशी येऊनशी आयलो ताजी ताजी खायची. मावर कया नाही भेटावची मग गणाला भाव करतस. गेल्या बाजाराला तुला तोऱ्या मंदी मिनी प्रायव्हेट नंबर दिला. माझे मोऱ्याचा भाव पुरा डिटेल मंदी तुला व्हॉट्सअप होता मी केला. तरी बोनीच्या येलेला मागून फोरून कन्नाला भाव करताय. माझे सोन्याचे भावऱ्याच्या आजूला व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. वाह क्या बात है, क्या बात है. आता खूप मजा येणार आहे, आता खूप मजा येणार आहे. पण त्यासाठी झिका प्लीज. काय गे सखू काय गे सखू. I'm the king. I'm the one. The ace.
पे मोगरे का मस्त गजरा मजा येते, हे बघ. हे लाल 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 तेरी काचोळी तेरे काचोळी की गाठ मेरा मन जाली आँख तेरी शेरनी सी चाल तेरी हिरनी सी बोल तेरे कोयल की कू काय गए सखू काय गए सखू काय गए सखू काय गए सखू मी खरं सांगतो ही खुर्ची ह्या ताईंची आहे. कारण त्या बसायला जात होत्या तेवढ्यात तुम्ही ज्या काय घुसलं एकदम. प्रत्येकाची तितकी फ्लेक्झिबिलिटी नसते, प्रत्येकाचे काही प्रॉब्लेम्स असतात, पण आपण ॲप्रिशिएट करायला पाहिजे. आज त्या इतक्या काही तुम्ही खेळतायत आणि खरंच खूप छान वाटतंय तुमच्याकडे बघून. ताई खूप खूप अभिनंदन, तुमचं खूप खूप अभिनंदन. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद आहे, जल्लोष आहे आणि हास्य आहे. तर हेच चैतन्य घेऊन आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या भागाकडे. सगळीकडे छान आनंद आहे, छान चैतन्य आहे, पण काय होतं ना की या आनंदाच्या वातावरणात आपल्या अत्यंत जवळची व्यक्ती किंवा आपली हक्काची व्यक्ती खूप रागवलेली असते आपल्यावरती. कारण काही असू शकतं, आपण कळत न कळत आपल्याकडून कधीतरी चुकून त्या व्यक्तीला काहीतरी बोललं जातं, ती व्यक्ती दुखावली जाते आणि तो राग मनामध्ये खूप असतो. आपल्या या चुकबुल द्यावी घ्यावी या भागामध्ये आपण हाच अबोला दूर करण्याचा प्रयत्न करत असतो आणि ते नातं जवळ आणण्याचा प्रयत्न करत असतो. आज सुद्धा आपण असाच एक अबोला दूर करणार आहोत. आता तो अबोला कोणाचा आहे, कशामुळे आहे, कोणाबरोबर आहे ते आपण जाणून घेऊया. आणि त्यासाठी मी आजींना विनंती करतो की आजी तुम्ही इथे यायचंय. आजी तुझं नाव सांग. निलिमा मनोहर नाईक. आजी कोणाबरोबर अबोला आहे? नातवाबरोबर पुतण्या. पुतण्या. कशामुळे हा अबोला आहे? प्रॉपर्टीमुळे अबोला झाला. आणि किती वर्ष अबोला आहे? आता 2 वर्षच झाली. 2 वर्ष. त्याच्याशी बोलायचा तुम्ही प्रयत्न केलात कधी? प्रयत्न केला, त्याला बोलवून घेतला, कारण माझ्या मिस्टरांची तब्येत बरी नसल्यामुळे ते जाऊ शकले नाही गावाला. त्याला म्हटलं तू ये, आपण कुटुंबात इथे मीटिंग घेऊन काय ते सजेस्ट करूया. पण तो काय यायला काय त्यांना बोलवायला लागला, पण ते जाऊ शकत नाही, त्यांना पॅरालिसिसचा झटका आलेला म्हणून तो आलाच नाही. आणि मग भांडणं करायला लागला, तुम्ही आलात नाही, हे ते कोर्टाकडे जा, कचेरी ग्रामपंचायतीत ह्याच्यावर. मग ह्यांना राग आला. मग म्हणाले तू असं करतो, आता आम्ही भावंड कशी राहिलेलो जावा वगैरे सगळ्या, पण आता तू एवढं अबोला धरतोयस, येत नाही जात नाही. मी बोलवतो, मी येऊ शकत नाही म्हणून तुला मी इथे बोलवतो, तू काय आलाच नाही, मग आता कशाला. आणि ते सगळ्या प्रॉपर्टीवरनं तो भांडायला लागला, पण तो काय ऐकायलाच कबूल नाही. आणि त्यांनी स्वतंत्र, आम्ही सगळी एकत्र कुटुंब होतो, तो आता स्वतंत्र निराळा झाला. आणि 2 वर्षापासून आमच्याकडं बोलणं बिलणं नाही. आणि त्याच्या सुनाने पण आम्हाला फोन करून सांगितलं की तुमचा आमचा संबंध तुटला. आजी 2 वर्षापूर्वी 2 वर्षापासून आम्ही एकत्र होतो, सगळी कुटुंब एकत्र, खाल्ल्या जेवल्याशिवाय कधीच राहिलो नाही, एकत्र जाणं येणं सगळं चांगलं होतं. आता ह्या नवीन सुना आला, त्यांनी काय हे केलं, त्याच्यामुळे आमचा ह्या अबोला झाला आता 2 वर्षात. पण आज समजा तुमचा पुतण्या समजा समोर आलाय, समोर उभा आहे, काय सांगाल तुम्ही त्याला? मी त्याला सांगेल, अरे माफ कर आम्हाला, तू कशाला असा अबोला धरला, तुझ्या वडिलांनी किंवा बाकीच्या काकांनी काय केलेलं आपल्यासाठी, मग तुम्ही आता करता तुमच्या मुलांना किंवा तुमच्या सुनांना तुम्ही समजून सांगा ना. आजी ठीक आहे, आज तुम्ही तुमच्या इथे माहेरी आलेला आहात. हो. तुमच्या माहेरी आल्यानंतर तुमचा पुतण्या तुमच्याशी जरी बोलत नसला तरी पण हा जो तुमचा नातू आहे हा अबोला दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. आणि त्यासाठी मी खरं तर मी दादाला विनंती करेन की जो काही गैरसमज असेल, की आता मी खरं तर वैयक्तिक तुमच्या वादांमध्ये खरं तर मी पडणार नाही, पण मला असं वाटतं की आजी आणि आजोबा यांच्याकडे बघून त्यांचं वय लक्षात घेऊन जे काही असतील त्या गोष्टी त्या समोरासमोर या, बोला, काही गैरसमज असेल ते दूर करा. आणि मला वाटतं हे नातं पहिल्यासारखं जे होतं अगदी 2 वर्षापूर्वी जसं होतं ते तसं छान घट्ट राहू दे. तुम्ही ह्या गोष्टींवरती नक्की विचार करा दादा. आणि एक फोन आजींना आवर्जून करा, त्यांना भेटायला या, त्यांच्याशी बोला आणि हा अबोला खरंच दूर करा. पण आजी तू इथे आली आहेस तर तुझी ओटी भरल्याशिवाय आम्ही तुला पाठवणार नाही आहे. संसारात रमले मी तरी माहेर आठवते, मनाला पाखरा संग ओटी भराया पाठवते. आजी ही तुळस आमच्याकडून
आज तुमच्या बरोबर 16 सख्यांचा हा कार्यक्रम साजरा करताना इतकी मजा आली ना, इतकी धमाल आली आहे की असं वाटतं खरं तर हा सोहळा इथे संपूच नाही, पण आपल्याला या भागापुरता इथे थांबावं लागणार आहे, कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची आणि अर्थातच दिवे लावणीची वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी. माझा नमस्कार सर्व देवांचा. तेव्हा भेटूया पुढच्या भागात अशी धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे बाहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.